जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः विहिरीतून पाणी काढून समाजाला दिलं, त्या ऐतिहासिक पातुर्डा गावात आजही भीम जयंती कशी साजरी होते माहीत आहे का? बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा हे गाव केवळ एक गाव नाही, तर सामाजिक समतेच्या लढ्याचं एक जिवंत स्मारक आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील नागरिकांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. इतिहास. सन 1929 या गावातील सार्वजनिक विहीर दलितांसाठी बंद होती. 29 मे 1929 रोजी बाबासाहेबांनी येथे मध्य प्रांत वराड अस्पृश्य परिषद आयोजित केली आणि स्वतः विहिरीतून पाणी काढून समाजाला पाजलं. तो क्षण होता समतेचा लढ्याचा ऐतिहासिक टप्पा. त्या दिवसानंतर ही विहीर सर्वांसाठी खुली झाली. आजचा कार्यक्रम. आज त्या ऐतिहासिक विहिरीचं पूजन करण्यात आलं. तसेच बाबासाहेबांनी मुक्काम केलेल्या शाळेतील वर्गखोलीचं पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी हजारो भीम अनुयायी आणि विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पातुर्डा गावात अभिवादनासाठी जनसागर उजाळला. ही फक्त जयंती नाही, ही आहे समतेच्या लढ्याची आठवण आणि बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत परंपरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. यांनी शांतीचा मार्ग दाखवलेला आहे. हे भगवाचे प्रतीक आहे. हे नुसतं हिंदूच नाही, हे मुसलमान सुद्धा आहे, पण आपलं बी आहे. असं जे प्रतीक दाखवला गौतम बुद्धांना, याला मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय बुद्ध.